नवी मुंबई सायबर क्राईम मध्ये सध्या घट झालेली आहे. मागच्या वर्षी ते 137 गुन्हे दाखल होते, मात्र यावेळी फक्त 58 गुन्हे सध्या सायबर तक्रार सध्या दाखल झालेले आहेत. आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विशाल पाटील जी आहेत. पाटील जी, खरं तर तुमचं पुढारीमध्ये स्वागत आहे. आपण पाहतोय की मागच्या वर्षी जास्त गुन्हे दाखल होते, या वर्षी अवघे फक्त 58 गुन्हे दाखल आहेत. कसं पाहता याकडे? हो, नक्कीच. इथली नवी मुंबईची जनता जागरूक आहे आणि या गुन्ह्यांमध्ये नक्कीच घट झालेली दिसत आहे. तरी काही गुन्हे अजूनही 58 गुन्हे दाखल आहे यावर्षी आणि शेअर मार्केटमध्ये फसवणुकीचं प्रमाण जास्ती आहे. तरी अजून लोकांनी याकडे दक्षतेने पाहिलं पाहिजे. कोणत्याही आमिषाला बळी पडायला नकोय. कोणताही ओटीपी शेअर करायचा नाही. कोणतीही अननोन लिंकवर क्लिक करायचं नाही. एपीके फाईल डाउनलोड करायचं नाही. अशा जर खबरदारी घेतली तर यामध्ये निश्चितपणे अजून घट होऊ शकेल. सर, एकंदरीत जे सायबर फसवणुकीचे जे गुन्हे होतात ते होतात कसे नक्की? नेमकं आपण पाहतोय की 2 कोटी असेल किंवा 3 कोटी असेल, हे नागरिक बळी कसे पडतात, त्यांना नेमकं होतात तरी कसे, त्याबाबत काय सांगा? यामध्ये बऱ्याचदा नागरिकांना मेसेज येतात व्हॉट्सअपवर द्वारे किंवा टेलिग्राम अशा वेगवेगळ्या ऍपद्वारे त्यांना मेसेज येतात, इन्स्टावर वगैरे, आणि तुम्हाला कमी कालावधीत पैसे वाढवून मिळतील. शेअर मार्केटमध्ये हे केलं की तुम्हाला मोठा परतावा मिळेल असं आमिष दाखवलं जातं आणि त्या आमिषाला कधी कधी लोक बळी पडतात आणि नको त्या एपीके फाईल्स वगैरे डाउनलोड करून जे आभासी रोजी पिक्चर तयार केले जातात त्यांच्या समोर आणि त्याद्वारे एक खोटी त्यांना माहिती दाखवली जाते की मी 10 लाख रुपये तुम्ही जे गुंतवले ते 10 लाखाचे 20 लाख झाले, 25 लाख झाले, पण ऍक्च्युअल तसे झालेले नसतात आणि त्यानंतर परत लोकांकडनं पैसे घेतले जातात आणि ज्यानंतर पैसे काढायला गेले की पैसे निघत नाही. अशा प्रकारे लोकांची शेअर मार्केटमध्ये वगैरे फसवणूक होत असते. सर, खरं तर यावेळी घट झालेली आहे. 58 गुन्हे दाखल आहेत. रक्कम किती असेल टोटल 58 गुन्ह्यांची? यामध्ये साधारणतः 74 कोटीच्या आसपास रक्कम आहे. सर, एक शेवटचा प्रश्न, नागरिकांनी या गोष्टींना बळी पडू नये म्हणून आपण नवी मुंबईकरांना काय आवाहन कराल? हा, इथे नवी मुंबईमधले आमच्या सीपी सरांच्या मार्गदर्शनाखाली बरेच आम्ही सोशल मीडियावरनं अवेअरनेस प्रोग्राम घेत असतो. आमचे सीपी सर याबाबत खूप जागरूक आहेत.